की मी अपघातानं झालेलो पत्रकार त्या सामन्याने मला थेट सिलेक्ट करू टाकलं. काय स्पार्क बघितलं मला माहित. एबीपी माझा म्हणजे काय, म्हणजे मला आठवतं एका फार वरिष्ठ संपादकाने म्हटलं होतं ही म्हणजे चिल्ल्या पिल्ल्यांची टीम आहे आणि मला धमक्या यायला लागल्या, जीवे मारेन, ठार मारेन. मुलाखत झाली आणि त्यांनी माईक असं फेकून तितकं चिडले, मी तुला म्हणे चूक केली मुलाखत देऊन. त्यांचे नंतरचे वाक्य होते की म्हणे पत्रकारिता करावी तर तुझ्यासारखी. म्हटलं का? त्यामुळे तू माझ्याबरोबर बसून जेवणही करतोस, तुझा कॅमेरा ऑन झाला की तुला हवं तेच तो विचारतोस. तर गोदी मीडिया म्हणतात लोक. आय कम्प्लिटली अपोज ऑफ दिस टर्मलॉजी. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सगळ्यात विजनरी पंतप्रधान कोण असेल टिल डेट तर ते पी.व्ही. नरसिंहराव आहेत. मोदींचं कौतुक करत असताना मधल्या काळात अटल बिहारी पण होते, त्यांनी पण चांगलं काम केलंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पहिल्या कार्यकाळामध्ये उत्तम काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं पोलराइज राजकारण करते मला नाही आवडत, पण भारतीय जनता पार्टीने जर विकासाची काही चांगली मॉडेल्स केली. आता त्याचे पॅरेंट्स म्हणतात की आम्ही ती जर दोषी असेल तर तिला तुम्ही ढकलून द्या वगैरे. मग अशी काय गोष्ट गरज होती की तुम्ही ह्या वयामध्ये तिला फोर्स करत होता? मी नेहमी म्हणतो की पुणे हे 20-25 वर्ष मागं असलेलं शहर आहे. वेलकम सर, वेलकम टू बॉईज टॉक. बॉईज टॉक आहे. बॉईज टॉक हे सेगमेंट साधारण 2 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं. त्या दरम्यान अल्फा मेल हा कॉन्सेप्ट फार व्हायरल झाला होता. ॲनिमल नावाचा मूवी आला होता तेव्हा, आणि त्यावेळेला असं वाटलं की अरे पुरुषांविषयी काय वाटतंय, असं मुलींनी विचारलं तर त्यांची उत्तरं काय असू शकतात हे जाणून घेण्यात फार इंटरेस्ट होता. तुम्ही की जस्ट वॉन्टेड टू नो की काय पुरुष विचार. एक तिथे त्यावेळेला ना मला खूप जास्त ऑफेन्सिव्ह ते वाक्य वाटलं होतं जेव्हा मी पिक्चर बघितला तेव्हा. आणि मला फार पटलं होतं की असं काही कंपल्सरी नाही आहे ना की कवी मनाची लोक पुरुषत्व गाजवू शकत नाहीत, असं काही नसतं. आणि ह्याबद्दल मला असं वाटतंय म्हटल्यावर मी विचार केला अरे पण पुरुषांना काय वाटतंय, आणि म्हणून मग ते सुरू झालं. आणि नेहमी असं वाटतं की बॉईज टॉक ऍक्च्युली हे नाव अशासाठी ठेवलं कारण बॉईज टॉकला एक नेगेटिव्ह कनोटेशन आहे. म्हणजे पुरुष किंवा मुलं मित्र एकत्र जमले की काहीतरी पाचकळ विनोद किंवा डबल मिनिंग्स बोलतात, पार्टीज. पण त्यांची भावनिक बाजू आहे का, आणि एखाद्या मुलीशी बोलताना मग ते खरंच बॉईज टॉक करतील का, त्यांच्यामधल्या चर्चा ते पुढे आणतील का, असं जरा वेगळं वेगळं. तुला काय अपेक्षित आहे? मी अगदीच हे काही अपेक्षित नाहीये मला. हे काही घरी जायचंय तुझा नाही, हे अपेक्षित नाहीये. पण त्यानंतर थोडं थोडं कळत गेलं. म्हणजे पूर्वी सुरुवातीला असं वाटत होतं की यंगस्टर्सनाच घेऊया, पण नंतर असं वाटलं की ज्यांनी खूप काम केलंय कुठल्या तरी एका स्पेसिफिक क्षेत्रात तर त्यांच्याशी पण बोलावं, त्यांना काय वाटतंय. तुझा आभारी आहे. पण हल्ली तुला नाही वाटत पुरुषांचं मन जाणून घेण्याचे बरेच जण प्रयत्न करतायत? कदाचित करतायत, पण ते अजूनही मिसअंडरस्टूड वाटतात मला अजूनही त्यांना. आणि असंही वाटतं की या पितृसत्ताक संस्कृतीचे बळी पहिले पुरुषच आहेत. बरं झालं तू म्हणालीस. कारण इतके जणांशी बोलताना आता असं जाणवतंय की बऱ्याचदा त्यांना बऱ्याच गोष्टी वाटतही नसतात, पण तशाच त्या समाजाकडनं पोट्रे केल्या जातात. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की एकच तुझं सगळे वर्टिकल्स मी ऐकले की जी गोष्ट आपण फारसा विचार करत नव्हतो माध्यमात म्हणून ते तुम्ही सगळे सेगमेंट करताय. फारच छान आहे तुमचं. प्रयत्न आहे. काहीतरी समाजाला टेकअवे मिळावा हा उद्देश ठेवूनच हे सगळं सुरू आहे. तू करतेस मैथिली म्हटल्यानंतर छानच आहे. थँक्यू सर. सो सुरुवात करताना मला हे विचारायचंय की एक असं स्पेसिफिक वय असतं मुलीचं मुलीचं कोणाचंही, की जेव्हा आपण म्हणतो की मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, तर तुम्ही त्या वयात असताना मला पत्रकार बनायचं असं ठरवलं होतं का? अजिबात नाही. काय बघ, माझ्या घरी माझे वडील सरकारी सेवेत होते आणि त्यांच्या फ्रिक्वेंटली बदली व्हायच्या. आणि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जशी धारणा असते की शिक्षण घ्या, नोकरी करा, तर असं मी एक टेक्निकल शिक्षण घेत होतो, म्हणजे तांत्रिक शिक्षण घेत असताना माझ्या घरात एक चांगली बाब काय होती की आमच्याकडे वर्तमानपत्र खूप यायची. आणि आज आता महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल की मी अपघातानं झालेलो पत्रकार आहे. एकदा मी असं एक मेसमध्ये कॉलेज होतं माझं आणि मेसमध्ये जेवण करताना आपल्याला तूही चाळली असतील वर्तमानपत्र, सो एक मी अशी जाहिरात चाळत बसलो होतो आणि तिथे दैनिक सामनाची जाहिरात होती की आम्हाला अमुक अमुक शहरासाठी शहर प्रतिनिधी पाहिजे. तर म्हटलं चला बघूया आपण. आणि गेलो आणि मला आश्चर्य वाटलं की ज्या गृहस्थांनी माझी मुलाखत घेतली तर त्यांनी मला पत्रकारितेचा एकही प्रश्न विचारला नाही.
त्यांनी प्रश्न काय विचारला की तुझं शहर किती किलोमीटर आहे. म्हटलं 6. तर म्हणे आता तू एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किती वेळात पोहोचशील. म्हटलं 5 मिनिट. तर कसं शक्य आहे. म्हणे अरे मी मुलगा आहे म्हटलं 25-26 वर्ष असेल इथे. तर मी आहे माझ्याकडे बाईक आहे मी जाईन म्हटलं. आणि मला आश्चर्य वाटलं की आज ज्या सामनाची सगळी आवृत्ती आपण बघतो तर त्या सामनाने मला थेट सिलेक्ट करून टाकलं. काय स्पार्क बघितलं मला माहीत नाही. आणि मला आमच्या घरी काही असं फार पत्रकारितेचं कुठलं बॅकग्राऊंड नाही आहे, काही संबंध नाही त्याचा. आणि मी काम सुरू केलं. काम म्हणजे काय, तेव्हा शहर पत्रिकेत असणार काय का. एक गणेश उत्सवाची त्यावेळेला सुरुवात झाली होती. मी जॉईन झाल्यापासून एक 8-10 दिवसामध्ये एक बातमी लिहिली. आणि तो जो काही आमच्या कुटुंबात येणाऱ्या वर्तमानपत्राचा प्रभाव होता त्या प्रभावात ती लिहिली आणि आली छापून. आणि छापून आल्यानंतर मग असं लक्षात आलं की त्याच्यात एक काय असतं की तुमचं नाव छापून येणं. ही मी गोष्ट सांगतो 1998-2000ची, 26-27 वर्षापूर्वी. तर तेव्हा म्हणजे आत्ता सोशल मीडियाच्या प्रभावात ते फार सोपं आहे, पण सोपं म्हणणे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतोय. तर ते छापून यायला लागलं, मग लोक वाचायला लागली. आणि एक अतिशय गाजलेला आत्ता जो पवनराजे मर्डर मिस्ट्रीचा प्रकरण त्याची सुरुवात तिथे झालेली. तर ते माझी बातमी तेव्हा दैनिक सामनामध्येची आम्ही त्याला बॅनर बनायचो. मी एकच वर्षभर प्रिंटमध्ये काम केलं. त्याची छापून आली आणि मला धमक्या यायला लागल्या, जिवे मारीन, ठार मारीन, ते कुणी दिल्या वगैरे ते पोलीस रेकॉर्डला आहे. आणि मी अगदीच नौखा, काही माहिती नाही आहे. आणि हे पत्रकारितेत आल्याच्या 3ऱ्या महिन्यात सुरू झालं. मग आमच्या ऑफिसेसमध्ये कार्ड यायला लागली, तुला ठार करेन, हे पोलीस रेकॉर्डला आम्ही आणलं. पण नंतर असं लक्षात आलं की आपण ज्या क्षेत्रात आहोत ते काहीतरी वेगळं आहे, थ्रिलिंग आहे. आणि मग ते थ्रिल हळूहळू ते भिनायला लागलं इन गुड कॉन्टेक्स्ट. आणि मग तेव्हा मी जे काही 1-1.5 वर्ष होतो सामनात, तर तिथे मला त्यांनी फारच संधी दिली. म्हणजे मी अगदी संजय राऊत जेवढे रोखठोक लिहायचे तसं मी महिन्यातले किमान त्यांच्या उत्सव पुरवणीमध्ये किमान 2-3 लेख माझे असायचे. आणि त्याचे वेगळे पैसे मिळायचे, 400 रुपये तेव्हा. पण तिथून सुरुवात झाली, कुठलंही बॅकग्राऊंड नाही. मग नंतर मी अल्फा मराठीच्या संपर्कात आलो. आणि मग हळूहळू अण्णा हजारेची मुवमेंट, मग तिथून एकानंतर एक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत गेली. आणि मी फॉर्च्युनेट यासाठी मी मानतो की त्या तांत्रिक ज्ञानाचा मला इथे खूप उपयोग झाला. कारण ते बॅकग्राऊंड चेक करणं, तितक्याच स्क्वेअरमध्ये फ्रेम लावणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या. पण ॲज अ टोल्ड यू की काहीही ठरवलेलं नव्हतं. आणि समजा मी पत्रकार नसतो झालो तर मला असं वाटतं की मी एखादा प्राध्यापक झालो असतो किंवा फार फार तर ट्रेकर झालो असतो, कारण मला त्याची फार आवड. मी माझ्या 7वी-8वीत असल्यापासनं ते आज तागायत मला चालण्याचा प्रचंड छंद आहे. इतका चालतो मी की आमच्या कुटुंबातली लोक मला म्हणतात की तुझ्याबरोबर मॅच करणं अवघड आहे. पण ती एक सवय होती, मग ती कदाचित करिअरमध्ये झाली असती. इतिहासाची मला प्रचंड आवड होती लहानपणात. सो मला असं दिसतंय मागे वळून पाहताना की वडिलांनी घरी वर्तमानपत्र जी काही सुरू केली त्याचा तो प्रभाव होता. हल्लीची मुलं तर ती वाचतही नाहीत. पण मी तुला कॉन्ट्राडिक्ट करतो, हे फार जनरलाइज स्टेटमेंट. म्हणजे माझ्या मुलगी, तू मैथिली आहे, माझ्या मुलीचं नाव गार्गी आहे, तर तिला ना तिचं गार्गी नाव ठेवलं तर तिला ते आवडायचं नाही. तर तिला असं मी म्हटलं, नंतर तिला हळूहळू ते लक्षात आलं की मी म्हटलं की अगं गार्गी कोण आहे, मैथिली कोण आहे, तुला माहिती तर आहे का. अर्थात तिच्या त्या वयात कळलं नाही तिला. मी हल्ली काय पाहतो माहिती आहे, मी फक्त ही बुक फेस्टला, तूही पुण्यातला गेली असशील, मी तर फार वेगळ्या ठिकाणी जाऊन आवर्जून पाहतो. आता मी माझ्या दोन्ही मुलामध्ये पाहतो ती प्रचंड वाचतायत. त्याचं माध्यम बदललं असेल किंवा ती जे वाचतायत ते स्वरूप बदललं असेल, पण ती वेगळ्या पद्धतीनं वाचतायत, त्यांची स्वतःची मतं आहेत आणि ती ठाम मतं आहेत. बरोबर. माझ्या मुलीबरोबर मी अनेक वेळेला वेगळ्या विषयावरती बोलू शकतो, कारण तिला माहिती आहे. आणि तिची जेवढी अंडरस्टँडिंग आहे, आज ती आता BCom करते, 2nd इयरला आहे, तर मला कधी कधी तिच्याकडे बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं की त्या वयात, म्हणजे मी ज्या वयात तिच्या होतो त्या वयातली तिची आजची समज ही माझ्यापेक्षा फार प्रगल्भ आहे. बरोबर. तर हे 2 कारणामुळे, एक तर एक्सपोजर मुलांना मिळालेलं, आणि सेकंड ती जी काही वाचतात त्याच्यावरती ते प्रोसेस करतायत, आपल्याला ते कदाचित जाणवत नाही. त्यामुळं काही कॉन्ट्राडिक्ट वाचत नाही. मी ऍक्च्युली अर्धवटच बोलले, पुढे म्हणणार होते की मी म्हणजे हे ऑब्झर्व केलंय की हल्लीची मुलं मीम्स वाचून सुद्धा किंवा मीम्स बघून सुद्धा आपली मतं बनवतात. रादर हे अनिश गवांदे नावाचा एक पॉलिटिशियन आहे आणि त्याची मी मुलाखत किंवा पॉडकास्ट घेण्याचा मला योग आला होता. आणि तेव्हा त्याचंही तेच म्हणणं होतं की मीम कल्चर इतकं व्हायरल आहे, फक्त त्याचं असं म्हणणं आहे की दोन्ही पार्टीज ते मीम्स वाचा, फक्त वाचून स्वतःची मतं बनवू नका. सो हे दिसतंय मला, म्हणजे कदाचित
आणि खरं म्हणजे हे असंही नसेल, कदाचित तुम्ही म्हणताय तसं न्यूजपेपर्स पण मुलं वाचत असतील. न्यूजपेपर वाचतात की मला माहित नाही, पण वाचतात. वाचतायत. हा, म्हणजे काहीतरी कन्झ्युम करतायत की ज्याच्यातनं त्यांना काहीतरी प्रगल्भ होण्याची त्यांची एक माध्यम त्यांना मिळालंय, असं मलाही वाटतं. पत्रकाराची भूमिका असावी की नसावी, हा एक प्रश्न मला नेहमी असा पडतो की भूमिका म्हणजे एडिटोरियल भूमिका की डे टू डेच्या दोन्ही कदाचित. कारण न्यूट्रल राहणं हे पहिल्यापासून असं म्हटलेलं मी ऐकलंय की पत्रकाराने कायम न्यूट्रल असावं. तर हे तुम्हाला किती पटतं किंवा पटत नाही? कारण मला असं वाटतं की म्हणजे समजा आता मी पत्रकार झाले समजा, तर मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट पटतीये तर मला त्या गोष्टीचा म्हणजे ही एक बाजू आहे आणि ती एक बाजू आहे, बरोबर? मग ही बाजू मला पटली, ही बाजू मला नाही पटली, तर मी तसं मांडते आणि ॲक्सेप्ट करते. पण कधी कधी काय होतं की इव्हेंच्युअली जसं जसं मी इव्हॉल्व्ह होतीये, मला असं वाटतं की मी एका बाजूनी थोडीशी झुकलेली आहे, तर मला या बाजूचं काहीच पटेनासं होतं. आणि मग मला कळत नाही की मी न्यूट्रल स्टँड कसं घेणं अपेक्षित आहे. इथे तू गांधीजींचा आदर्श मान. म्हणजे गांधीजींना मी जितकं वाचलं, गांधीजी शेवटी काय म्हणायचे, मी आज जे म्हणालो ते खरं आहे. मी जे काल म्हणालो, कारण सनातनी विचारधारेचे ते होते. म्हणजे आत्ताच्या कॉन्सेप्टमध्ये सनातन हा शब्द फार वेगळ्या आणि संकुचित अर्थाने वापरला जातो. तर मला असं वाटतं ना की पत्रकारांची भूमिका असतेच, ती त्याच्या कळत नकळत त्याच्यावरती प्रभाव करून जाते. आता मी माझं उदाहरण मी कसं पाहतो, तर माझ्या कुटुंबामध्ये 450 वर्षापासून आमची पालखी जाते पंढरपूरला. बहुतेकांची विठोबाची आणि तुकाराम महाराजांची पालखी आषाढीत जाते, आमची कार्तिकीत जाते. आता ज्यांनी वारकरी संप्रदायाचा सगळा प्रवास बघितला आहे तर त्यांना माहिती आहे की त्या वारकरी संप्रदायामध्ये सगळे धर्म, सगळे जाती, पंथ हे एकत्रित आलेले आहे. तिथे असं काही जातीचा भेद नाही, धर्माचा भेद. त्यामुळं मला अनेक वेळेला, विशेषतः आत्ताच्या स्थितीमध्ये, हे नाही पटत की जे चाललेलं आहे. आता हे म्हटल्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळेला ब्लॅक अँड व्हाईट बघायची गरज नसते. उदाहरण म्हणून तुम्ही रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिकचं उदाहरण देता. माझ्या मते भारतीय व्यवस्थेमध्ये अमेरिकन व्यवस्था लागूच होऊ शकत नाही. भारतामध्ये 5,000 भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये डझनावरी राजकीय पक्ष एकेका राज्यामध्ये आहेत. आपल्याच समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये किती जातीचे लोक राहतात. मग हे इंट्रा कनेक्टेड आहे. कारण एकाचा मुद्दा तो त्याच्या दृष्टीनं बरोबर आहे, त्याच वेळेला तो दुसऱ्यासाठी तो बरोबर नाही आहे. बरोबर. तर हे जे ताणेबाणे आहेत ना, अशा वेळेला ते ताणेबाणे योग्य आणि अयोग्यतेच्या पातळीवरती तुम्ही वैयक्तिक तुमचा किती अभ्यास आहे त्याच्यावरती तुम्ही ते पडताळून पाहिले पाहिजे. समजा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं पोलराइज राजकारण करते मला नाही आवडत, पण भारतीय जनता पार्टीनं जर विकासाची काही चांगली मॉडेल्स केली, मी नेहमी म्हणतो की पुणे हे 20-25 वर्ष मागं असलेलं शहर आहे. ह्या शहराची वाढ ही व्हर्टिकल आहे, ती हॉरिझॉन्टल होणं अपेक्षित होतं. आता पुण्यात काय झालं की इतक्या छोट्या छोट्या पेठामध्ये तुम्ही, आता आपण ज्या भागात आहोत त्याच भागामध्ये काय झालं की जुनी प्लॉट्स जी होती ती रिडेव्हलपमेंट लागली. बरोबर. फ्लॅटची संख्या वाढली, पण रस्ते तेच आहेत. एका जागेमध्ये पूर्वी समजा एक कुटुंब राहत होतं, तिथे आता 5, 6, 8, 9, 10 कुटुंब आली. त्यांच्या गाड्या आल्या, त्या कुटुंबातले सदस्य आले, पण रस्ता तर तोच आहे ना. तो रस्ता ज्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो तशी वाढ नाही झाली. ते रस्ते तेवढेच आहेत, ते रुंद झालेलेच नाही, ते तसेच अरुंद आहेत. मग आता पुण्यात 20 वर्ष माग आहे. मग आत्ताचं सरकार जसं पुण्यासंदर्भामध्ये फारच उत्तम काम करतं, रिंग रोड करतंय, पुरंदर विमानतळ आहे. तर मला अडचण कुठं वाटते माहिती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच परिप्रेक्षामध्ये बघताय की भारतीय जनता पार्टी एक चुकीचं धार्मिक अजेंडा राबवणारं राजकारण करतं. तर पत्रकारांची भूमिका काय? जी गोष्ट समाजासाठी घातक आहे ती घातक आहे असं म्हणा, पण जे ह्या शहरासाठी, ह्या राष्ट्रासाठी गरजेचं आहे ते उत्तम आहे म्हणा ना, ती खरी पत्रकारिता माझ्या दृष्टीनं. आणखीन एक तुला उदाहरण, तुझा कोविडचा तो उल्लेख केला. कोविड काळामध्ये सगळेजण काय म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था पडेल, फार लोक गरीब होतील, ह्या सरकारला ते जमणारच नाही. आता हे मिडल ईस्टचं, मी तर युद्धही तिथे जाऊन कव्हर केलंय. मिडल ईस्टमध्ये पण काय म्हणत होते की मिडल ईस्टच्या क्रायसिसमध्ये भारतीय अर्थव्यवस्था पडेल. माझं असं मत आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 5-6 व्हर्टिकल्स आहेत. मग कधी तुमच्याकडे फॉरेनची गंगाजळी किती आहे, डोमेस्टिक मार्केटचं कन्झम्पशन किती आहे, आयात निर्यातीत. तर काही व्हर्टिकल डाऊन साईडला आहेत, काही व्हर्टिकल चांगले आहेत.
आता ह्या सरकारने समजा कोविड चांगल्या पद्धतीनं हाताळला किंवा आत्ताच्या क्रायसिसमध्ये चांगल्या पद्धतीनं, तर ते चांगलं आहे असं म्हणायला काय हरकत आहे. आत्ता जो मला थ्रूआउट भारतामध्ये ते दिसतं की एकतर गोदी मीडिया म्हणतात लोक, आय कम्प्लिटली अपोज ऑफ दिस टर्मलॉजी, किंवा एकतर मोदींचे समर्थक आहेत किंवा विरोधक आहेत. अशी करायची गरज नाही आणि तो पत्रकारितेचा धर्म आहेच नाही असं माझं मत. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला वाचन लागतं. तुमची जर तेवढी थॉट प्रोसेस क्लिअर असेल की कशाला चांगलं म्हणायचं आहे, अर्थव्यवस्थेविषयक तुमचं आकलन चांगलं असेल, तर मग तुमच्या लक्षात येतं की पुण्याच्या रिंग रोडमुळं पुण्यातल्या ट्रॅफिकवरती, कारण ते जे मधल्या काळात रिपोर्ट्स आले की पुण्यामध्ये इतक्या किलोमीटर जायला इतका तास लागतो, हे का घडलं. मग त्याचा तुमचा नीट अभ्यास असेल तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही त्याचं नीट आकलन करू शकाल. सो फॉर मी ब्लॅक अँड व्हाईट काही नाही या विषयामध्ये. बरोबर. काहीतरी त्याच्यामध्ये ग्रे एरिया असतो, तो ग्रे एरिया समाजासाठी उपयुक्त आहे का ते बघायचं आणि पुढे जायचं. पण जसं की तुम्ही म्हणालात की एक ब्लॅक किंवा एक व्हाईट नाही असू शकत, पण त्या ग्रेला पण 30% आणि 70% असतं ना. म्हणजे अग्रीड की या सगळ्या गोष्टी बीजेपीने छान केल्यात, पण जर का तराजू अशा बाजूला झुकत असेल की ज्यामध्ये खूप दरी पण आहे, खूप गोष्टी राहिल्या पण आहेत, तर मग ते टार्गेट केलं पाहिजे किंवा ते विचार, त्याच्यावरती विचार झाला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले पाहिजे. निश्चित विचार म्हणजे धाडसानं विचारले पाहिजे. मी मगाशी काय म्हणालो की व्यवस्था नियंत्रित करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्याच्यातनं लोकांना वाटतं की सगळं नियंत्रित झालेलं आहे, त्यामुळे लोक व्यक्त होत नाही. पूर्वी तर पुण्यात बघा, पुण्यात बसलो आपण, पुण्यामध्ये पूर्वी ज्या काही सोशल सोसायटीज होत्या, त्यांचा जो काही दबाव गट होता, ती लोक हल्ली का दिसत नाही. तर त्याची एक कारण तर ते स्वतःच त्या आत्ताच्या व्यवस्थेचे समर्थक असू शकतात, किंवा लोकांकडे हल्ली वेळ नाही आहे, किंवा हे करून सुद्धा फार काही होत नाही असा तो समज आहे. अशा वेळेला पत्रकारांची भूमिका अधिक व्यापक होते. पण मी पुन्हा तेच म्हणतो की 60-70 वगैरे हे जे काही आहे हे तुमच्या आकलनावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा सांगतो की व्यवस्था कंट्रोल करण्याचा, समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्याला मनापासनं आणि मुळापासनं विरोध केला पाहिजे. पण सगळ्याच पुन्हा मग पूर्व इतिहास पण निघतो. आत्ता जे काही सुरू आहे त्याचं रूप कदाचित व्यापक आहे, 4 पावलं पुढं जाऊन ते केलेलं आहे. पण मग आधी असं होत नव्हतं का? आधी आपल्याकडे पुलोत सारखे प्रयोग झाले नाहीत का? आधी काँग्रेस राजवटीमध्ये इंदिरा गांधींनी काय केलं ह्याचा नीट अभ्यास केला तर मग आणीबाणी आली कशी? कालच आणीबाणीचा दिवस. सो तेवढा बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे, आणि तो बॅलन्स साधून पूर्व इतिहास लक्षात घेऊन आत्ता जर काही चुकत असेल तर ते चुकतंयच म्हटलं पाहिजे. आणि पुन्हा एक व्यापक प्रश्न असा आहे की ह्या देशामध्ये समजा एखाद्या विचारसरणीचं सरकार सलग निवडून येत असेल तर सगळेच लोक काय धर्मांध झालेले नाही आहे ना. तुझ्या कुटुंबात पण तू घरात चर्चा करत असेल वडिलांशी, तर त्यांची काहीतरी मतं असतील ना की प्रत्येकजण काही मला हिंदू धर्मावर जाऊन शिक्का मारायचा आहे म्हणून थोडंच मोदींना मतदान करत आहे. त्यांना आधीच्या सरकारमधल्या काही गोष्टी आवडत असतील. मनमोहन सिंग सरकारचा कार्यकाळ पहिला अतिशय उत्तम आहे. ह्या देशाला आज प्रगतीपथावर कोण घेऊन गेलं तर डॉक्टर मनमोहन सिंग. PV नरसिंहराव यांच्यासारख्या, माझ्या मते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सगळ्यात विजनरी पंतप्रधान कोण असेल टिल डेट तर ते PV नरसिंहराव आहेत. एका अशा विशिष्ट टप्प्यावरती की ज्या वेळेला तुमच्याकडे जेवढं संख्याबळ तुम्हाला हवं ते नाही आहे सरकार चालवण्यासाठी, आणि तरीही तो मनुष्य जो देश अशा गर्तेत जाऊ शकला असता त्याला वेगळी दिशा देतात काय, आणि त्यानंतर मग हळूहळू मध्यमवर्गीयांची संख्या वाढते काय. सो अशा वेळेला मोदींचं कौतुक करत असताना मधल्या काळात अटल बिहारी पण होते, त्यांनी पण चांगलं काम केलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पहिल्या कार्यकाळामध्ये उत्तम काम केलेलं आहे. सो तुम्हाला चूज अँड पिक करा. हा मनुष्य व्यवस्थित आहे, ह्यानी चांगलं काम केलेलं आहे हे म्हणायला लागेल. आणि मला खात्री आहे, म्हणजे तुला मैथिली हा अनुभव तू घेऊन पहा की जेव्हा असं लक्षात येतं ना लोक, आणि हे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होईल, म्हणजे आज नाही होणार ते, तुम्ही सातत्यानं काम करत जाता आणि लोक तुम्हाला पाहत राहतात, त्यावेळेला लोकांच्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे तो असा आहे. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर लोक म्हणतात की अरे हे ऐकलं तर मला एवढं समाधान. पण प्रेक्षकांच्या एकदा लक्षात आलं ना की योग्य आणि अयोग्यतेच्या जवळ जाणारं, कारण मी आमच्या प्लॅटफॉर्मचं नावच ठेवलेलं की सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयोग. सत्य हे अंतिम असत नाही ना की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते बदलतं. सो ते सत्याच्या जवळ जाण्याचा जो प्रयोग आहे ना, त्या प्रयोगाबद्दल लोकांना विश्वासार्हता वाटली ही सगळ्या बाजूची लोक येऊन तुम्हाला पाहतात. आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव तुला सांगतो की मला कोणत्याही सरकारकडनं मधल्या एक काळातला जर अपवाद वगळला
नाही त्रास झाला. अगदी मी टोकाच्या टीका करून सुद्धा. हम्म. माझ्या करिअरच्या सुरुवातीत धमक्या आल्या, ॲज अ टोल्ड यू. त्याच्यानंतर वारंवारिता पण घडली, हम्म. 1-2 वेळेला माझ्यावरती हल्ले पण झाले. पण हे सगळं झाल्यानंतर आत्ताच्या टप्प्यावरती मला विचारशील तर राजकारणातली माणसं ही इतकी असंवेदनशील झालेली नाहीत की तुम्हाला लगेच काहीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या प्रत्येक कृतीला अडकाठी आणण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की तुमचा जो काही मूळ धर्म आहे पत्रकारितेचा त्याच्याशी तुम्ही बांधील आहात. पण हे कायम एक कंपॅरिझन केलं जातं की पूर्वीचे नेते हे कायम खेळीमेळीचं वातावरण त्यांच्यामध्ये असायचं, जेव्हा म्हणजे ते विरोधाला विरोध करायचे, टीकेला टीका करायचे एकमेकांवर, पण तरी सुद्धा कुठेतरी ती एक बाउंड्री होती आणि त्याच्यानंतर मग ते एकत्र यायचे. हल्ली कदाचित नेते मंडळी तसंच असतील अजूनही, पण कार्यकर्ते किंवा त्यांचे इतके अग्रेसिव्ह झालेत की नेहमी आम्हाला दिसताना असं दिसतं की अरे खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत किंवा खूप जास्त एक्स्ट्रीम आहेत, त्यांना दुसऱ्यांचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाहीये किंवा समोरच्याचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही. आणि तो जो हेट्रेड आहे हा वाढलेला तुम्हाला जाणवत नाहीये का आत्ता सध्या? म्हणजे कदाचित तो कार्यकर्त्यांपुरता मर्यादित असेल, पण आहे असं मला वाटतं. खूप आहे. आणि त्याचं कारणही तुला सांगतो मी, कारण मी यातली सगळी म्हणजे विलासरावांचं माझी तर मैत्रीच होती. मी आर पाटलांना खूप जवळून पाहिलंय, पृथ्वीराज चव्हाणांचा कार्यकाळ पाहिलाय. मी गोपीनाथ मुंडेचं तुला उदाहरण देतोय. एका निवडणूक झाली होती आणि त्यांच्या विरोधात सगळा निवडणुकीचा निकाल गेला आणि त्यावेळेला श्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. सगळ्यांना माहिती होतं की मुंडे गडकरी हे काय संबंध आहे. तर मी एक ठिकाणी त्यांना गाठलं आणि आता जसं आपण सेटअप लावून बसलो तसा 3-4 कॅमेऱ्याचा सेटअप लावला आणि ते आले, असे तडक 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 करत आले आणि आम्ही मुलाखत सुरू केली. आणि मी असे फैरीच म्हणजे तुम्ही काय तुमच्यामुळेच पक्ष हारला वगैरे असं सुरू केलं. 40-45 मिनिटाची मुलाखत. मला दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरची तगमग. पण ते तेवढा संयम असतो त्या काळातल्या पिढीकडे. मुलाखत झाली आणि त्यांनी माईक असं फेकून टाकलं. तितकं चिडले, मी तुला म्हणे चूक केली मुलाखत देऊन, असं ते म्हणाले. तन केलं. आणि त्यातला एक प्रश्न असा होता की नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर तुमचं मत काय? आणि तोपर्यंत ते कुठेही बोलले नव्हते की नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तर ते म्हणाले माझा त्याला पाठिंबा असेल. आणि त्याची राष्ट्रीय बातमी झाली, कारण मी ज्या माध्यमात काम करत होतो त्यांना ते हवंच होतं. आता हा अनुभव त्यांच्या दृष्टीनं तसा म्हणशील तर पत्रकारांनी इतक्या आडवा उभा पद्धतीनं त्यांना विचारलेले प्रश्न, एक साधारणतः 5-6 महिने त्या काळात मी अनेक वेळेला त्यांच्यासमोर गेलो. ते मला एवढंच फक्त म्हणायचे, एवढाच आविर्भाव. पण नंतर ते संबंध इतके सुधारले की अनफॉर्च्युनेटली त्यांचा मृत्यू व्हायच्या एक 4-5 दिवस आधी मी, पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे आम्ही तिघांनीच एका टेबलवर बसून जेवण केलं. त्यांचा कुठल्या तरी निवडणुकीमध्ये विजय झाला होता. मी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नंतरची वाक्य होती, आता तुला सांगायला हरकत नाही की म्हणे पत्रकारिता करावी तर तुझ्यासारखी करा. म्हटलं का? त्यामुळे तू माझ्याबरोबर बसून जेवणही करतोस, तुझा कॅमेरा ऑन झाला की तुला हवं तेच तो विचारतोस आणि कुणाचीही भीड ठेवत आहे. तर हे पूर्वी जे होतं ते हल्ली थोडंसं बदललंय. त्याचं एक कारण मला असं दिसतं की आत्ताच्या राजकारणामध्ये राज्याच्या जे नेतृत्व आहे ते तसं शहरी नेतृत्व आहे आणि हा खूप फरक पडतो. मी असं म्हणणार नाही की शहरातल्या लोकांना तेवढा व्यापक दृष्टिकोन नसतो वगैरे. मी नेहमी महाराष्ट्राची मांडणी करताना 2 पातळीवरती करतो. मुंबईच्या बाहेर वाशीच्या टोलनाक्याच्या इकडचा महाराष्ट्र हा पूर्ण वेगळा आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र जो दिसतो तो पूर्ण वेगळा आहे. त्या मुंबईमधल्या महाराष्ट्राला कदाचित अर्बन सेंट्रिक सगळ्या गोष्टीची माहिती आहे. महाराष्ट्र म्हणजे अर्बन सेंट्रिक नाही आहे. त्याच्यामध्ये साहित्य आहे, कला आहे, संस्कृती आहे, शेती आहे, त्यातले सामाजिक ताणेवाणे आहेत, त्याचा इतिहास आहे. अनफॉर्च्युनेटली मला असं दिसतं आहे की आत्ता राज्याच्या राजकारणात जी मंडळी सक्रियपणे सत्तेत आणि विरोधात बसलेली आहेत त्यांना एखादा आपण, म्हणजे राज ठाकरेबद्दल मी मनापासून म्हणतो की राज ठाकरेंचं राजकारण मी खूप वेळा टीकाही करतो, त्यात काही सातत्य नाही आहे. पण राज ठाकरे इतका प्रगल्भ, अभ्यासू, वाचन असलेला आणि जातीपातीच्या पुढे गेलेला राजकारणी नाही आहे. हा एक अपवाद वगळला तर असं दिसतच नाही मला की ज्याच्याशी बसून तुम्ही 15 मिनिट 20 मिनिट, विलासरावांचा तो किस्सा सांगतो मी.
काय झालं, मी एकदा उदगीर ते पानिपत नावाची एक डॉक्युमेंटरी केली. बर. तर आम्ही असं 18 दिवस प्रवास करत, आणि मग पहिल्यांदा मी असं म्हटलं महाराष्ट्राला की विश्वासरावांचा पानिपतमध्ये गेला किंवा मराठ्यांचं पानिपत झालं हा शब्दच खोटा आहे. तिथे मराठ्यांचं पानिपत वगैरे काही नाही झालं. उलट तिथे ज्या काही पद्धतीनं मराठे लढले, म्हणजे 80,000 बांगड्या फुटल्या वगैरे, त्याच्यानंतर असं झालं की अहमद शाह अब्दाली पुन्हा भारतावरती कधीच चालून आला नाही. आणि त्यांनी नंतर पेशव्यांना वस्त्र पाठवली तहाची. आता ही डॉक्युमेंटरी झाली आणि ती प्रचंड गाजली. ती करत असताना मी एक फार, मला आज ते मागं वळून पाहताना फार बरं वाटतं, मी एकही पुस्तक वाचलं नाही, कादंबऱ्या फिक्शन्स नाही वाचल्या. मला जे त्या प्रवासामध्ये दिसलं, साधारणपणे आमचा 1.5 महिन्याची ती तयारी होती, 18 महिन्याचा प्रवास होता, तर त्याच्यात जे मला दिसलं जमिनीवरती ते आम्ही शूट करत करत गेलो आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्या आता विलासराव तेव्हा मुख्यमंत्री होते आणि ते एका कार्यक्रमामध्ये आले, काहीतरी प्रेस कॉन्फरन्स होती वगैरे, तर मी असं कोपऱ्यात बसलेलो होतो. बाकी तो तसा माझा हा विषय नव्हता. तर प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याने असं, त्यांची ती स्टाईल होती, काय कुलकर्णी, मी इकडे बोललो हे कोणाशी बोलतायत. तर मी तुमची डॉक्युमेंटरी पाहिली, फार छान काम केलं तुम्ही. आणि त्याच्यानंतर जे घडलं ना ते फार अनएक्सपेक्टेड होतं. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल असतो, त्यांच्या जेवणात सगळे VIP असतात. त्यांनी सांगितलं की राहुलला माझ्याबरोबर जेवायला लागेल आणि आम्ही दोघं जेवायला बसलो. तर मला त्यांनी काय विचारावं की कुलकर्णी मला सांगा, मी इतकं तुम्ही पानिपतबद्दल भरभरून बोललात, माझ्या अंगावरती काटा आला. आणि ते शेवटचं वाक्य खूप लोकांना हे झालं होतं की मराठ्यांच्या इतक्या बांगड्या, आपण काय करू शकतो. तर म्हणलं सर मला इतक्यात तर नाही सुचत, पण मला असं वाटतं की मराठ्यांच्या पराक्रमाचा म्हणून आपण तिथे गौरव करायला पाहिजे. काय करता येईल, एखादा दिवस साजरा करायला पाहिजे. आणि फॉर माय सरप्राईज 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारनं अधिकृतपणे पानिपत महोत्सव तिथे सुरू केला. तर हे राजकारणी आहेत. आता हे का घडलं, आणि मी फक्त विलासरावांचंच उदाहरण देत नाही, मी शरद पवारांच्या बद्दल पण, शरद पवारांचे आम्ही खूप वेळेला गप्पा मारल्या होतात, चर्चा होतात. काय असतं की तुमचा दृष्टिकोन व्यापक कधी होतो, आज जो समाजात संकुचितपणा का दिसतोय, त्याचं कारण आहे की आत्ताची नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचं वय, त्यांची समज ही हळूहळू पर्क्युलेट होऊन जाते. आणि मला असं दिसतंय आता की ते दिल्लीपासून सुरुवात झालेली. आणि अनफॉर्च्युनेटली राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे आपला विरोधकच आहे असं तर नाही होऊ शकत. पण आता आहे, तू म्हणतेस ते खरं आहे. पण मी नेहमी असं म्हणतो की ही एक फेज आहे आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अशा अनेक लाटा आल्या गेल्या. एक तुला उदाहरण सांगतो की लोकांना हा विश्वासच बसत नव्हता की इंदिरा गांधी पराभूत होऊ शकतात. म्हणजे तुला ब्लड टेलिग्राम, तुला माहिती आहे ब्लड टेलिग्राम, हे मी आता बांगलादेशमध्ये होतो 14-15 दिवस. तर हे युद्ध सुरू आहे आपलं, आपल्याला पाकिस्तानची 2 तुकडे करायचे आणि इंदिरा गांधीने अतिशय जबरदस्त कामगिरी केली. त्यावेळेला रिचर्ड डिक्सन अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर त्यांना ते बीच म्हणाले इंदिरा गांधीला. तर त्या इतक्या श्रूढ होत्या की त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करत असताना अमेरिकेला पण ज्या पद्धतीनं धडा शिकवला तो युनिक आहे. आता मला सांग, हे युद्ध झालं, पाकिस्तानचे 2 तुकडे पडले, त्यानंतर ह्या देशात त्यांना दुर्गा वगैरे म्हटलं, पण नंतर झालेल्या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला. मला हा ठाम विश्वास आहे की जर हे 76-77 साली की जेव्हा कुठल्या सोशल मीडियाचा प्रभाव वगैरे नाही आहे, त्या काळात ते होऊ शकतं, तर आत्ताच्या जमान्यामध्ये तर कितीही लोकांनी काहीही करू देत, शेवटी एकदा लोकांनी ठरवलं ना तर लोक हे नाहीच स्वीकारत. आणि मी तुला ज्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव म्हणालो, मला खात्री आहे की ह्या देशातला प्रत्येक नागरिक हा तेवढाच सुज्ञ आहे जो वारकरी संप्रदायातनं येतो, जो व्यापक विचार करतो. आणि इथला जो बहुसंख्यानं असलेला समाज आहे तो सुद्धा मोस्ट टॉलरंट आहे. काही 1-2% असतात तर ते सगळ्या समाजात असतात. दॅट्स व्हॉट आय थॉट की हे बदलेल आता जे दिसतंय ते. तुम्ही खूप होपफुल आहात. म्हणजे तुमचं बोलणं खूप, म्हणजे असं नेगेटिव्ह वाटत नाहीये, तुम्ही कायम आशावादी असल्यासारखंच भासतं. कारण इतिहास तसा आहे आपला. आणि आता तरुण पिढी, तर मला सांग तुझ्या एज ग्रुपमध्ये आय होप की तुम्ही कधीही जातीवरती बोलत नाही. संपलं. भाई आता विवाह संस्थेबद्दल मी जे काही, आता कालच मी त्या अगरवाल कुटुंबांची ते 2-3 दिवस फॉलो करून आलो ती स्टोरी आहे, व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट. मला असं दिसतंय की त्याच्यात मुलांना काही पडलेलं नाही आहे. मी तर त्या पेरेंट्सचा पण त्या अर्थाने दोष देईन की 20 वर्षाच्या मुलीचा तुम्ही विवाह करत असाल, तिला विचारलंय का की तुला लग्न करायचं की नाही. मग कशा खोट्या मला यातले पूर्ण केस माहीत नाही आहे, सध्या ती ऑनगोईंग आहे,
पण मला असं दिसेल त्या मुलीला तुम्ही विचारलं का, तिच्याशी बसून बोललात का, तुला खरंच की काही तिच्यावरती दबाव होता वगैरे, अशा अनेक गोष्टी आहेत. सो आत्ता मला जो होप आहे ना, तो तुमच्या पिढीकडे बघितल्यानंतर मला फार जाणवतं की तुम्ही मुलं काही फार नाही विचारत की जात काय, धर्म काय, सगळेच मित्र असतात. काय माहित नाही, म्हणजे आता मी मुंबईची आहे आणि मुंबईमध्ये माझ्या कॉलेजमध्ये एक सिंधी होती, एक पंजाबी, माझ्या मैत्रिणीच अशा होत्या की मी मराठी, एक सिंधी, एक पंजाबी, एक ख्रिश्चन तर खूप होत्या, आणि एक 2-3 माझ्या मैत्रिणी मुस्लिम पण होत्या. त्यामुळे मला जात पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली पुण्यात आल्यावर. पुणेकरांना आवडलं नाही तुझं. पण खरं आहे ते सांगते, म्हणजे मला अदरवाईज तू कोण आहेस, मी कोण आहे, हा प्रश्न म्हणजे घरातल्या पुरता होता तो मर्यादित. इंट्रोड्यूस झाली पण तुझ्या मनात नसेल आली ना ती. माझ्या मनात नाही आली, पण त्या अराउंड निदान चर्चा मी पुण्यात आल्यावर ऐकल्या. पण मुंबईत इतकं म्हणजे ती सिटीच तशी असल्यामुळे त्यामुळे तो फॅक्टरच नव्हता की असा कधी विचारच नाही आला मनात की उलट तिचा शिरखुर्मा मी खातीये, माझा मोदक मी तिला देते वगैरे, असे सगळे हे होते, म्हणजे फॅक्टर्स होते. पण तुम्ही आता हा जो विषय काढलात या मुलीचा, त्याबद्दल मला बोलायचं आहे की बऱ्याचदा ना ते व्ह्यूज, आणि हल्लीच्या काळात तर आता सोशल मीडियामुळे व्ह्यूज आणि अटेन्शनला एवढं महत्त्व आलंय की खरा मुद्दा बाजूला राहतो आणि बाकी गोष्टींवरती, म्हणजे सनसनाटी गोष्टींवरती जास्त चर्चा होते, असं तुम्हाला वाटतंय का? कारण मी आता बघते, म्हणजे त्या अशा गोष्टींबद्दल बोललं जात आहे की हां मुलगी हा फॅक्टर आणतायत की ज्याच्यामध्ये मग आता ती अश्लील चॅट्स करत होती असं म्हणतायत. सो म्हणजे ती चुकली का, तर 100% चुकली. पण या सगळ्या गोष्टींमुळे समाजाची एका गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलू शकते ना, मुलींकडे खास करून. ड्रम्स पण फार प्रसिद्ध झाले. त्यामुळे मला ते असं नको वाटतं, म्हणजे मला की तुम्ही आत्ता जी गोष्ट घडली आहे त्याबद्दल आपण बोलूया का, असं होत नाहीये. बरं, तो मुलगा जो तिच्या बरोबर होता त्याच्याबद्दल फार कमी बोललं जातंय, हेही मला वाटतं. चेतन ओके, जो अक्यूज येतो. सो हे म्हणजे कदाचित त्यानेच इन्फ्लुएन्स केलेलं असू शकतं ना तिला, मोस्ट लाईकली. म्हणजे काल माझ्या वडिलाला एक प्रश्न विचारला की, आणि तो फार मला असं वाटतं की तो भविष्यामध्ये फार टर्निंग ठरू शकतो माझ्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार, की इथे काही ब्लॅकमेलिंगचा काही होता का, काही प्रकार वगैरे, कुणी कुणाला ब्लॅकमेल केलं का वगैरे, असं मी त्यांना विचारलं. आणि मला खात्री आहे की पोलीस तपासामध्ये येईल ते, कारण हे बघ तिचे सगळे व्हिडिओज तू पाहिले बरोबर. तिच्या वडिलांना मी हे विचार, म्हणजे केतनच्या वडिलांना हे विचारलं की तुम्हाला एक क्षण तरी असं वाटलं होतं का की ती नाखुश नाही आहे? नाही म्हणाले, कारण त्यांनी त्या मुलीला व्यक्तिशः, म्हणजे केतनच्या वडिलांनी त्या मुलीशी बसून, कारण हे बघ तिला आधी प्रपोजल आलं होतं तेव्हा ती 19.5 वर्षाची होती. हे आत्ता एकदम घडलेलं नाही आहे. त्यांना पण हाच प्रश्न पडला की 19.5 वर्षाच्या मुलीबरोबर हे विवाहासाठी का आग्रह धरतात, व त्यांनी ते प्रपोजल नाकारलं. आत्ता जेव्हा ते प्रपोजल त्यांनी स्वीकारलं तेव्हा ते होण्याच्या आधी ते स्वतंत्रपणे त्या मुलीशी बोलले, आणि तेव्हा ती म्हणाली की नाही मला करायचंच आहे हा. तेव्हा केतन नव्हता बहुधा, नंतर तो आला. नंतर केतन पण तिच्याशी बोलला आणि केतनला पण तिने सांगितलं की मला करायचंच आहे लग्न. सो मला असं वाटतं त्याच्यामध्ये की काहीतरी अशी गोष्ट आहे की जी अजून बाहेर आलेली नाही आहे. आता पहिल्यांदा त्यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं की ते बर्थडेचा त्यांनी तो व्हिडिओ बघितला ज्यात ती ड्रिंक करत होती वगैरे. आता पुण्यात मगाशी तुझा जो प्रश्न विचारला त्याच्याशी ते रिलेट करतं की नैतिकता आणि व्यवसाय ह्या दोन गोष्टी फार वेगळ्या. आपण आता जे सगळेजण डील करतो तो व्यवसाय आहे. व्यवसाय वाढण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात ते सगळेजण करतात. फक्त पत्रकारितेशी संबंधित असलेली गोष्ट असते ती म्हणजे नैतिकता. ती तुम्ही कितपर्यंत न्यायची, आणि हे डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या एडिटरबरोबर काम करता, तुमची ऑर्गनायझेशन काय आहे, तिचे स्वतःचे बेसिक प्रिन्सिपल्स काही आहेत का. आता प्रणय रॉय जेव्हा NDTVमध्ये होते त्यावेळेचे प्रिन्सिपल्स हे इतर आत्ता जे एक्झिस्टिंग असलेल्या ज्या माध्यमांच्या संस्था आहेत त्यांना तुम्ही लावाल का. इट्स डिपेंड अगेन ऑन त्याचे फाउंडर कोण आहे, त्यांना काय करायचं आहे, त्यांना खरंच मार्केटमध्ये. सो ह्या दोन गोष्टी आहे की त्या मुलीच्या केसकडे बघत असताना एखादी उत्तम संस्था, तो त्याचा एडिटर हा स्वतःला प्रश्न विचारेल की ह्यातनं मला साध्य काय करायचं. राईट. आता 3 मुलींशी कम्पेअर केलं जातं. एक बंगळुरूच्या मुलीबरोबर, ती मधल्या काळातली जी उत्तर प्रदेशमधली मुलगी होती तिच्याशी, आणि आता हिच्याशी सियाशी.
तर ह्याच्यातनं तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे. अनेक लोक मीम्स बनवतात वगैरे. सो माझ्या मते 2 गोष्टी आहेत ज्याचा आपण स्वतः विचार केला पाहिजे, की व्यवसाय म्हणून जे लोक करतायत तो त्यांचा व्यवसाय आहे. शेवटी तुम्हाला TRP लागतो, त्याच्यावर डिपेंड तुमच्या जाहिराती आहेत. पण ते करत असताना खऱ्या खोट्या गोष्टी जर तुम्ही प्रस्तुत करायला लागलात तर ते चुकीचं आहे. बरोबर. अनटिल अँड अनलेस तुम्हाला पूर्ण माहिती नाही आहे की त्या केसमध्ये खरोखरच तिच्या कॅरेक्टरचे काही प्रश्न आहेत, तिच्या दारू पिण्याचे काही प्रश्न आहेत, त्याच्या वडिलांनी केतनच्या सांगेपर्यंत आम्ही पण असं म्हटलं की ती ड्रिंक करत होती. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ते हळूहळू लक्षात आलं की ती 12th फेल होती वगैरे वगैरे. तर मला ह्या केसमध्ये ना पर्टिक्युलर असं वाटतं आहे की ती मुलगी दोषी आहे का त्या कृत्यामध्ये ती 100% दोषी. पण एवढ्या कमी वयामध्ये तिच्याबरोबर तो लग्न करण्याचा जो आग्रह, जो दबाव आहे तो का? आत्ता तिचे पेरेंट्स म्हणतात की आम्ही ती जर दोषी असेल तर तिला तुम्ही ढकलून द्या वगैरे वगैरे. मग अशी काय गरज होती की तुम्ही ह्या वयामध्ये तिला फोर्स करत होता? म्हणजे तिच्यासाठी तर ती ज्या पद्धतीने पोलिसांना सांगतेय तर ती तयारच नव्हती मानसिकदृष्ट्या. मग मला असं वाटतं की तिथे पालकांची काही ना काहीतरी चूक झालेली आहे. ती जर दोषी असेल तर ती दुसऱ्या क्रमांकाची दोषी. पहिल्या क्रमांकाची दोषी तिचे पालक आहेत की ज्यांनी हे ह्या वयामध्ये, हल्ली मुलीचं वय 28-30ला सरासरी लग्न होतं, पण हे 18व्या आणि 20व्या वर्षी लग्न करण्याचा आग्रह आय रिअली डोंट अंडरस्टँड. आणि ती काही सराईत गुन्हेगार नाही आहे. म्हणजे ती काही अशा 8-10 मर्डर्स करून बसली आणि आपण तिच्याबद्दल काहीतरी समाजात हे आहे असं म्हणतोय असं नाहीये. ती आपल्यासारखी कॉफी पितीये कॅफेमध्ये जाऊन. तर काहीतरी असं असेल ना, कोणी असा डायरेक्ट विचार नाही करणार की आपण आता या माणसाला ढकलून द्यावं किंवा मारावं. सो त्यामध्ये म्हणजे खूप कंगोरे आहेत या गोष्टीला हे. आणि हेच मला म्हणायचं होतं की तुम्ही कंगोरे एस्टॅब्लिश करा, पण तुम्ही सनसनाटी नका बनवू त्याला. म्हणजे ते कुठेतरी भलतीकडेच घेऊन जात आहेत असं वाटतंय. मी तुमचं युट्यूब चॅनल बघितलं आणि त्याच्यावर ना मोस्ट पॉप्युलर मध्ये ना तुमची इतकी वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले व्हिडिओज आहेत. मोस्ट पॉप्युलर म्हणजे मोस्ट व्ह्यूज मध्ये किंवा मोस्ट वॉच्ड व्हिडिओज मध्ये. तर मला असं जाणवलं की कदाचित तुम्ही एखाद्या संस्थेशी बांधील असता तर हे एवढं वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्ही किंवा वेगवेगळी क्षेत्र तुम्ही किती हाताळू शकला असतात असा मला प्रश्न पडला. जे तुम्ही आत्ता करताय, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता करताय, तर तुम्हाला ह्यातला बदल किती जाणवतो? किती संस्थेबरोबरचा नाताचा? हा, म्हणजे संस्थेत असताना काय लिमिटेशन्स येत होती आणि आता तुम्ही कसं एक्सप्लोअर करताय जेव्हा युट्यूब सारखं माध्यम तुम्ही निवडलंय? काय संस्थेत असताना बघ, एक तर फायदा काय असतो, तुम्हाला लॉजिस्टिक सपोर्ट खूप चांगला आहे. आणि संस्थेमध्ये माझी पूर्वीची जबाबदारी फार वेगळी होती. आय वॉज अ एडिटर, सो आय हॅव टू हँडल लॉट ऑफ पीपल. म्हणजे त्यांना डील करणं, रोजच्या मिटिंग्स करणं, सकाळी एडिटोरियल मिटिंग व्हायची, टास्क दिले जायचे, ते बऱ्यापैकी परफेक्ट होतील की नाही ते पाहणं आणि मग एखादी गोष्ट मी करत राहणं, ही जबाबदारी हळूहळू 2009 पासून माझ्याकडे आली. पण मला ना 2019लाच लक्षात आलं. मी एक तेव्हा गोविंदबाग ते रेशीमबाग नावाचा एक सेगमेंट करायचो. मी शरद पवारांच्या घरापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे तिथपर्यंतचा प्रवास केला. आणि तो आमचा सेगमेंट मला वाटतं 6च्या प्राईम टाईमला जायचा. पण तो सेगमेंट ऑन एअर गेल्यानंतर पूर्वी कसं असायचं ना की लोकांचे खूप फोन यायचे, ही स्टोरी बघितली, हे झालं, ते एखादा दुसरा फोन यायचा. ऑन द कॉन्ट्ररी सोशल मीडियावरती मी पाहायचो की त्याला प्रचंड व्ह्यूज आहेत. आणि मी जिथे जाईन तिथे मला लोक म्हणायचे की आम्ही तुमचा हा प्रोग्राम बघितला, हे वाक्य फार छान होतं. आणि आम्ही त्याला आत्ता जो 2024च्या विधानसभेत पण मी तो अनएडिटेड ठेवला. तर तेव्हा लोकांनी प्रचंड शिव्या घातल्या. तर त्या शिव्या पण आम्ही टाकल्या, कारण ती तुमची पद्धती आहे बोलण्याची, त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. मग मला असं लक्षात आलं होतं 2019ला की आपण आता TV बंद केला पाहिजे. तर मी स्वतःला प्रश्न विचारला की मी किती वेळ TVच्या समोर बसून TV पाहिला. आणि मला लक्षात आलं की 3-4 वर्षात आपण TVला रिमोटला हात पण नाही लावलेला. मग मी हळूहळू ग्रॅज्युअली इकडे सोशल मीडियाकडे वळत गेलो. मग आधी मी फेसबुकवरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो, मग नंतर यूट्यूबवरती. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ह्या 6-7 वर्षामध्ये मला जो काही फीडबॅक आला तर हे 2-4 वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स होते. एक तर लोकांना तेच बघायला नको होतं. पॉलिटिक्समध्ये त्यांना इनपुट्स देणारी खूप सारी माध्यमं होती. सो कोर आपल्या मराठी माणसांना अजूनही राजकारणाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तू कुठल्याही गावामध्ये जा, तिथे पारावर बसलेली किंवा आता पाण्याच्या टपरीवरती बसलेली माणसं, आणि अगदी मुंबईमध्ये सुद्धा मंत्रालयामध्ये किंवा मुंबई लोकलमध्ये
तुला राजकारणावरती बोलताना भरभरून लोक दिसते, कारण त्याला फार काही करायला लागत नाही, तुम्हाला इकडचे तिकडचे इनपुट्स राहतात. सो तो कोर तर ठेवला आम्ही. पण नंतर मला असं लक्षात आलं की महाराष्ट्र बदलतोय. म्हणजे नुसता बदलतोय असं म्हणून नाही चालणार. तो काय बदलतोय, तर आत्ता इंडस्ट्रीमध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत. इन्फ्रा प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. आपला जो ग्लोबल कनेक्ट आहे, मी तुला आश्चर्य वाटेल की अगदी छोट्या छोट्या गावातली मुलं ही जगभरामध्ये पोचलेली आहेत. अँड आय मीन इट, जगभरात पोचलीत ही मी अनेक अर्थाने म्हणतोय. आता एक इंडस्ट्रीचा आम्ही सेगमेंट केला होता पंढरपूरच्या जवळ एका गृहस्थान. मी इथे FC रोडवरती असं वॉक करत होतो, मी आणि माझी मिसेस. ते असे नेहमी येतात, तुमचं हे बघितलं तसं एक जण आले आणि ते म्हणाले की तुम्ही राहुल कुलकर्णी. म्हणलं हो. माझी मिसेस तुमचं फार पाहते, मी पण तुमचं पाहतो. म्हटलं तुम्ही काय करता. मी CEO आहे. म्हटलं कुठल्या कंपनी. तर डिफेन्समध्ये आम्ही प्रोडक्शन करतो. म्हटलं कुठे कंपनी तुमची. ते म्हणले इथे एक आहे आणि आता आम्ही मंगळवेढ्याला एक मोठी सेटअप केला. तर म्हटलं आटलं 50-60 कोटी. म्हणजे कितीच आहे. 850 कोटी यासाठी. तर म्हटलं मंगळवेढ्यात पुण्यापासून तिकडे. ते मग ठीक आहे म्हणलं मी येतो तुमच्या तो सेटअप. मग पुढची गंमत तुला सांगतो मी की ते मी गेलो. आम्ही त्यांचा एक तासाचा सगळा सेटअप दाखवला वगैरे. आणि अर्थात नेहमी जसं होतं प्रचंड व्हायरल झाला तो व्हिडिओ. आणि नंतर ते एका लग्न समारंभामध्ये, त्यांच्या कौटुंबिक लग्न समारंभामध्ये त्यांनी मला बोलवलं. तर मी गेलो. त्यांनी सांगितलं की 30 ॲन्सिलरीज, म्हणजे एका प्रोडक्शन युनिटला जी वेगळी कॉम्पोनंट लागतात, अशा 30 नव्या कंपन्या त्यांच्याशी अप्रोच झाल्या. आणि जगभरामध्ये म्हणजे जर्मनीतनं अमेरिकेतनं मुलं ही त्यांच्याकडं आम्हाला जॉब करायचा आहे तुमच्याकडे म्हणून आली. आणि ती काही अशी नॉर्मल मुलं नव्हती, स्किल्ड मॅनेजरियल लेवल असली. आणि ती सगळी मोस्टली सोलापूर जिल्ह्यातली होती. तर मला असं लक्षात आलं की ही जी मराठी मुलं जगभरामध्ये गेलेली आहेत, तर त्यांना पण इकडे कनेक्ट होण्याच्या दृष्टीनं आणि हा इंडस्ट्रियल सेगमेंटला त्या मुलांची कनेक्ट होण्याच्या दृष्टीनं हा सेगमेंट आपण करायला पाहिजे. आणि मी तुला सांगतो की अखिल भारतीय लेदर इंडस्ट्रीचा चेअरमन मराठी मनुष्य आहे आणि तो कोलकात्यात राहतो. तो 1938 सालापासून त्याचा व्यवसाय. होली लामा नावाचा एक ब्रँड आहे. तो कॉस्मेटिकमध्ये वन ऑफ द बेस्ट ग्लोबल ब्रँड मानला जातो. तो मराठी माणसाचा आहे आणि तो कोचित आहे. चहाच्या निर्यातीमध्ये पहिल्या टॉप 5मध्ये केरळमधला सराफ नावाचं कुटुंब आहे. ते मराठी मनुष्य आहे आणि त्या माणसाची केरळमध्ये हॉस्पिटल्स आहेत. सो मी उत्तर प्रदेश म्हणजे आता तुला मी उदाहरण सांगतो. परभणीचा एक गृहस्थ आहे, त्याची 150 की 200 कोटी रुपयाची कंपनी आहे खेळणी बनवण्याची. ती आहे उत्तर प्रदेशमध्ये. आणि तुला फार इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. मी आता इंद्रनील चितळेला गेल्या दिवशी फोन केला कारण मी Xवरती एक पोस्ट पाहिली. तर पुण्यातनं अमेरिकेमध्ये 2000 सायकल चालल्या होत्या. सो आय वॉज क्वाईट सरप्राईज. म्हटलं हे कोण आहेत मुलं, कुठली कंपनी. तर मी इंद्रनीलला विचारलं हे कोण आहेत. माझ्या परिचय आहेत. त्यांनी मला कॉन्टॅक्ट्स वगैरे पाठवले. तर मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तो धोनी अनटोल्ड स्टोरी बघितली आहे, चित्रपट पाहिला आहेस. मग धोनीवरचा तो चित्रपट आहे. त्याच्यामध्ये एक रेल्वेचा प्रशिक्षक असतो आणि तो धोनीला बॉलिंग टाकत असतो आणि तो मागचा विकेट कीपर त्याला म्हणतो की यार इसके बॉल को मत मारना नहीं तेरी नोकरी खा जाएगा. तो 1-2 बॉल खेळतो तर इगो हे धोनीचा फार असा हे होतो की अरे तो त्याला तिकडनं समोरून म्हणतो बहुत तेज डाल रहा हूँ क्या, अभी मैं थोडा स्लो डाल देता हूँ. तर हा म्हणजे काय फटकेबाज. तो त्याला एकानंतर एक षटकार मारायला सुरुवात करतो. तर तो जो गृहस्थ आहे ना, त्याचा मुलगा फाउंडर आहे त्या कंपनीचा. एक मुलगा लातूरचा, एक मुलगा नागपूरचा, एक मुलगा आय थिंक अहमदाबादचा आणि आणखीन एक. तुला माहितीला विश्वास बसणार नाही, त्या कंपनीत एंट्री केल्यानंतर तो जो वाईब्स मला आला, कम्प्लिटली यंग क्राऊड, 25-26 वर्षाची मुलं. म्हणजे गणेश सोनवणेची फ्रिडो, म्हणजे हे 2 उदाहरणं मी महाराष्ट्राला सांगतो. ही 3 मुलं मराठी. आज गणेशच्या फ्रिडोमध्ये तू जर त्या कंपनीमध्ये एंट्री केली, यू वोंट बिलीव्ह, 20-22 वर्षाची मुलं 800 कोटी रुपयाची कंपनी करू शकतात आणि ती डिझाईन करतात. सो हा सेगमेंट जो आहे ना, तो माझ्या लक्षात आला की आपल्याला ह्याला एक्सप्लोर करायला लागेल. आता हे झालं. आता मी एक गोष्ट ऍड करते, मराठी मुलं. मी आवर्जून मराठीच करतोय. राईट. हां. आणि तुला आता इंटरेस्टिंगली सांगतो की आता 20 आम्ही जे इन्फ्राचे प्रोजेक्ट्स करतोय, त्या इन्फ्राच्या प्रोजेक्ट्समध्ये आता बुलेट ट्रेन आम्ही महाराष्ट्राला दाखवणार. तर ठाण्यामध्ये 23 किलोमीटर
समुद्राच्या खालून जो क्रीक आहे, आपण वाशी आणि ठाण्याला जोडणार आहोत, म्हणजे वाशीतनं बाहेर, त्याच्या खाली अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याचे कास्टिंग सुरू आहे. सो मी जेव्हा कंपनी सोडली, इट वॉज प्री डिसाइडेड की मी NDTVवर माझं स्टिंट 1 वर्षच असेल. देन आय थॉट की आपण काय करू शकतो. मी मला आज सांगायला प्रेक्षकांना आज मला समाधान वाटतं की प्रत्येक महिन्याला 4 कोटी व्ह्यूअर्स महाराष्ट्रातले आणि जगभरातले आम्हाला पाहत आहेत. ते का पाहत आहेत तर इंडस्ट्री, हिस्ट्री, इन्फ्रा, पॉलिटिक्स आणि सोशल फॅब्रिक्स असे 5-6 सेगमेंट्स आम्ही डील करतो. आणि मला ह्या प्रिव्हियस अनुभवामुळे असं वाटतं की आम्ही त्याच्या जवळ आहोत की जे बदलत्या महाराष्ट्राला काय पाहायचंय ते दाखवण्याच्या दृष्टीने. तुम्ही युट्यूबला पत्रकारिता कन्सिडर करता ना? हो, अर्थात. लवली. कारण त्याच्यावरती पण लोक म्हणतात ही कसली पत्रकारिता. ते पूर्वी असं होतं ना की चॅनल्स आली, म्हणजे आम्ही तेव्हा, आता ज्ञानदा कदमला तू ओळखतेस, सो आय मेंटॉर्ड हर बिकॉज आय वॉज असाइनमेंट एडिटर, ऑब्विसली खांडेकर आणि त्या सगळ्या टीम. तर आम्ही जेव्हा 2007ला तेव्हाचा स्टार माझा सुरू केला, तेव्हा अशी एक मी अनुभवी, तो पण माझा अनुभव किती 7-8 वर्षाचा, सगळ्यात सिनियर तर खांडेकरच होते आणि नंतर मिलिंद खांडेकर. सो आजची आम्हाला लोक असं चिल्ल्या पिल्ल्यांची टीम बनायची. हो, म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की ज्ञानदा कदम वगैरे अशी, किंवा आत्ताचा आपला जोशीबा प्रसन्न जोशी, ही सगळी टीम, किंवा अमृता मोरे वगैरे, ही सगळी टीम म्हणजे तरुण मुलं होती. आम्ही पुण्यात आणि ह्या सगळ्या ठिकाणी विद्यापीठातनं यांना सिलेक्ट केलेलं होतं. तर तो अनुभव आमच्या गाठीला आहे. आम्हाला कुणीच सिरियस घेत नव्हतं. ABP माझा म्हणजे काय, म्हणजे मला आठवतं एका फार वरिष्ठ संपादकांनी म्हटलं होतं, ही म्हणजे चिल्ल्या पिल्ल्यांची टीम आहे. बरं, असे प्रश्न असायचे ना की यू कॅन इमॅजिन की समोर विलासराव आहेत किंवा फार मोठी मोठी माणसं आहेत, आणि आमचे अँकर म्हणजे ज्ञानदा असेल, मी अँकरिंग करायचो काही वेळेला, तर आम्ही त्यांना जगभरातले प्रश्न विचारायचो. तर ते अगदीच लहान वयाची, आणि काही वेळेला चुकाही झाल्या नाही असं नाही. तसं आत्ता सोशल मीडियाबद्दल तो ट्रेंड एस्टॅब्लिश झाला. आणि ABP माझा ज्या सुरुवातीला स्टार माझा होता, नंतर नाव बदललं. 2014पर्यंत वी वर नंबर 1. आम्ही खूप गोष्टी प्रोड्यूस केल्या, म्हणजे इतक्या डॉक्युमेंटरीज, इतक्या सेगमेंटला डील केलं. तो एक ट्रेंड सेटर आहे. सो माझ्या मते आत्ताचा जो सोशल मीडिया, तुमचं उदाहरण बघ, मी इथे येईपर्यंत मला माहीत नव्हतं की तुम्ही इतके सेगमेंट डील करताय. आत्ता कदाचित त्याला व्ह्युअरशिप कमी असेल तुलनेनं, पण मी तुला सांगतो हेच फ्युचर आहे. त्याची 2 मुख्य कारणं आहेत. एक, लोकांच्या हातात टूल आहे. नंबर 2, लोकांना चॉईस हवी. मला नाही बघत बसायचं 24 तास तुम्ही पॉलिटिक्सचं काय दळण दळताय, किंवा एकाच घटनेवरती ते काही मसाले टाकून देतात. एकतर संपादक मंडळींना ते कळलं नाही की ऑडियन्स मॅच्युअर झाला आहे आणि तो पुढं निघून गेला आहे. त्यामुळं आज जे लोक सोशल मीडियाला नावं ठेवत आहेत, उद्या ते तुमचंच चॅनल बघणार आहे. तुम्ही अर्थात तुम्ही ग्रॅज्युअली काय ग्रो करता, किती चांगला कॉन्टेंट जनरेट करता. मी त्याचा एक थेअरी लावतो, 999 डेज. तुम्ही 999 दिवस अनुभव घ्या, एक्सप्लोर करा, बाहेर पडा, आणि जगाला तुम्ही सांगा की वी आर हिअर टू डू समथिंग बेटर दॅन व्हॉट अदर आर डुईंग. मी तुला खात्रीने सांगतो की ह्याच्याशिवाय, मी 2019ची तुला गोष्ट सांगितली की जेव्हा TV लोक बघत नव्हती, पुढची निवडणूक म्हणजे कारण लोकांना आवडतं म्हणून, ही केवळ 1 किंवा 2% लोक टेलिव्हिजनवरती पाहतील. ती आयदर तुझा प्लॅटफॉर्म बघतील किंवा माझा प्लॅटफॉर्म. त्या युट्यूबवरची विश्लेषण बघतात ते, अर्थात तासन तास लोक बघतात त्याच्यावरती विश्लेषण. सो आत्ता तुला मला हे सांगायचं की डोंट बिलीव्ह ऑन दिस की हे सिरियस नाही आहे. सरकारनं पण धोरणं बदलली, तर सरकारनं पण डिजिटल मीडियाला सिरियस कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, आणि त्याला ज्या काही फॅसिलिटीज द्यायच्या असतात, जाहिराती पण सुरू केलेल्या आहेत. माझी थिअरी ही आहे की एकतर तुमचा कंटेंट, ऑब्व्हियसली, नंतर तुमचा इंटेंट, आणि तुम्ही असणं कन्सिस्टन्सी या 3 गोष्टींवरती आहे. मला लोक म्हणतात, मी माझ्या कुटुंबाला मी वेळ देऊ शकत नाही, कारण आत्ताच्या माझ्या नव्या फॉर्मॅटमध्ये मी रोज 5 व्हिडिओ करतो. तुम्ही माझे फोनही उचलत नव्हता, आणि मी तुम्हाला 6 फोन आले. नाही, पण हे मजा आहे. म्हणजे मला हे छान अशासाठी वाटतंय की आमची पिढी हे करणं तर ऑब्व्हियस आहे, पण तुम्ही त्या माध्यमाला सिरियसली घेणं हे आणखीन छान वाटतंय मला. पण आता तू AI किती करतेस मला माहित नाही. मी तुला गंमत सांगतो, मी 3 वर्षापूर्वी AIचा एक व्हिडिओ, मी एक सबस्क्रिप्शन घेतलं, त्यात 50,000 रुपये खर्च केले, आणि मी 14 मिनिटाचा म्हणजे ऑडिओ व्हिडिओ माझे सॅम्पल देऊन 14 मिनिटाचा व्हिडिओ केला. ऑफिसमध्ये कोणाला माहित नाही, आम्ही तो टेलिकास्ट केला. तसे 9-10 व्हिडिओ आम्ही टेलिकास्ट केले, आणि वन फाईन डे आय अनाऊन्स की मी तो नव्हतोच.
लोक शॉक झाली. तर मी आत्ता ना AI कमीत कमी 6 ते 7 टूल वापरतो. AI वरती मी सिरीज केली आहे, AI इन ॲग्रिकल्चर, AI इन हेल्थ, AI इन एज्युकेशन, AI इन एव्हरीथिंग. सो आता तुम्हाला ह्या तंत्रज्ञानाबरोबर तुम्हाला ॲडॅप्टेबिलिटी आली पाहिजे. Absolutely. मला जे अनेक लोक माध्यमातून बाहेर पडली हे दिसतं, त्याचं मुख्य कारण असं आहे, एक तर त्यांनी स्वतःला नाही बदललं. त्यांना हे नाही लक्षात आलं की TV संपलाय, डिजिटल आलं आहे. आता माझ्या मते ब्रिटनमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली होती, जे तुमचे तरुण मुलं ऑडियन्स आहेत म्हणून, तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की त्याच्यापेक्षा मोठं डिस्ट्रक्शन इन क्रिएटिव्ह वे हे AI आहे. Absolutely. तुम्ही AIच्या सगळ्या गोष्टी शिका. चिंता करतच बसू नका की AIमुळे नोकऱ्या किती जातील, थंब बनवणारा आर्टिस्ट मिळेल की नाही. तुम्हाला आता क्रिटिकल ॲनालिसिससाठी AIची खूप मदत होईल आणि जग एक्सप्लोर करायला मिळेल. आता आपण जो बोलतो तोच इंग्रजीमध्ये AIमुळं सबटायटल लावून किंवा सब व्हॉइस घेऊन जगभरामध्ये तुम्हाला ऐकता येऊ शकतो. त्याच तर म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे. ब्युटी. आणि मला काय वाटतं की AI हे म्हणजे ही माझी थिअरी आहे, खरं खोटं माहित नाही, पण मला असं वाटतं की तुमचं रिफ्लेक्शन AI म्हणजे तुम्ही प्रगल्भ असाल तर AI प्रगल्भ आहे. तुम्ही प्रॉम्प्ट काय द्यायचा त्याच्यावर म्हणजे त्याच्यावरनं तुम्ही असं कसं म्हणू शकता की एका प्रॉम्प्टने तुमचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलंय, असं नाही होऊ शकत. पण ती जी एक वेळ हातात आपल्या यायला लागलाय AI मुळे, तर तो मला फार महत्वाचा वाटतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टी करणं आणि इतक्या इझिली. म्हणजे तुम्ही आता म्हटलं 9 एपिसोड्स इज नॉट अ जोक. आणि आता त्यामुळे तुमचा किती वेळ हातात राहिला, तुम्ही किती वेगळ्या गोष्टी कदाचित एक्सप्लोअर करू शकला असाल. 2 गोष्टी, तुम्हाला प्रॉम्प्ट देता आला पाहिजे आणि तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कशाची माहिती घ्यायची. आणि समजा AIने तुम्हाला माहिती दिली तरी तुम्हाला मागचा पुढचा संदर्भ माहिती असेल तरच तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. त्यामुळे त्याला वाचनाला, प्रवासाला काहीही सबस्टिट्यूट नाही. कारण प्रॉम्प्ट द्यायला तुम्हाला वाचावंच एक्झॅक्टली. त्याच्याशिवाय कसं करणार तू? राईट. क्रिएटिव्ह वे मध्ये तुम्हाला खूप AI मदत करेल. व्हेरी ट्रू. आता युट्यूबमुळे तुम्हाला अटक होईल असं वाटतं? तो किस्सा फार इंटरेस्टिंग आहे, तो काढला. कारण माझी मुलगी त्याच्यात इन्व्हॉल्व होती. फार छोटी होती ती, 8वी 9वीला, आणि तिला त्याचा फार धक्का बसला होता.